ओम शांती. राजयोगा मेडिटेशनची आपण माहिती घेत आहोत. शारीरिक स्वास्थ्य, या स्वास्थ्यासाठी आपण किती मेहनत घेतो, किती कष्ट घेतो, पण त्याच्याबरोबर मानसिक स्वास्थ्यसुद्धा जपणं अतिशय महत्त्वाचं आहे. आपणास हे माहीत आहे की शरीर वेगळं आहे आणि मन वेगळं आहे. कारण आत्म्याची शक्ती म्हणजेच मन, बुद्धी आणि संस्कार आहे. दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. कारण आपण कधीही सायन्समध्ये कधी शिकलो नाही. आम्ही ब्रेन कुठे आहे माहिती आहे, किंवा किडनी कुठे आहे, लिव्हर कुठे आहे, हे सगळं माहिती आहे आम्हाला. परंतु मन कुठे आहे, मान्यते आली नाही ती मना. हा सातत्याने विचार करणारं ते मन आहे आणि प्रचंड शक्तिशाली असणारं, एका सेकंदामध्ये अगदी रॉकेटच्या वेगानं पृथ्वी तलावर कुठंही धावणारं असं हे शक्तिशाली रॉकेट, तेज रॉकेट, वेगवान रॉकेट जर कुठलं असेल, हाय स्पीड रॉकेट, तर ते आहे आपलं मन. आणि म्हणून रामदास स्वामींनी मनाचे श्लोक दिलेले आहेत. त्याचा अभ्यास केल्यानंतर मन किती पॉवरफुल पाहिजे ते लक्षात येतं. तर मेडिटेशन करत असताना स्वतःला आत्मनिश्चय केल्यामुळे मस्तकाच्या बरोबर बीचमध्ये, इन बिटवीन टू आईज, या ठिकाणी आत्मा निवास करते. तिथंच राहून ती विचारही करते. तर विचार ज्या वेळेला पॉझिटिव्ह येतात, सकारात्मक विचार आपण करायला लागतो. जसं मी आत्मा ज्ञान स्वरूप आहे, ज्ञानाचा सागर परमपिता परमात्मा शिव आहे, आणि परमपिताकडून ज्ञानाची किरणं माझ्या मेंदूवरती पडायला लागलेली आहे आणि मेंदू एकदम शक्तिशाली बनत आहे. पहा, हे पॉझिटिव्ह विचार आपल्या मेंदूला एकदम रिलॅक्स करते आणि मेंदूची कार्यक्षमता वाढवते. दुसरं आपण ऐकूया. दुसरी आत्म्याची शक्ती किंवा आत्म्याचा संस्कार जर कुठला असेल तर तो आहे शांती. शांत स्वरूप मी आत्मा आहे, शांती सागर परमपिता शिव परमात्म्याची संतान आहे. आणि त्या परमेश्वराकडून जशी सूर्याची किरणं संपूर्ण सृष्टीवर येतात ना, तशी शांतीची किरणं परमात्म्याकडून माझ्यावरती यायला लागलेली आहे. आणि विशेष करून ती माझ्या थायरॉइड किंवा माझ्या गळ्यावरती पडायला लागलेली आहे. त्याचा अनुभव जर आपण घेतला तर जी श्वसन प्रणाली आहे आपली, ऑक्सिजन इनटेक, कार्बन डायऑक्साईड बाहेर काढणं, ह्या गोष्टी अतिशय सहज होतात. कारण दमा, अस्थमा, ट्युबरक्युलोसिस या रोगामध्ये बघाल तुम्ही तर धाप लागते. कारण अशांत, लगेच माणूस आपल्याला अशांत आहे हे ओळखतो. तर शांतीची किरणं ही आपल्या फुफ्फुसांवरती सुद्धा पडायला लागतात आणि फुफ्फुस आपली ऑक्सिजन कॅरिंग कपॅसिटी वाढवायला लागतात. तर अशा प्रकारे शांतीचा अनुभव मला जास्त वाढवावा लागेल मेडिटेशनमध्ये. ऑटोमॅटिकली मी शांत झाले, माझा परिवार पण शांत होणार आहे, माझं घर पण शांत राहणार आहे. मग घरामध्ये सुख शांती नांदू दे देवा, असं जे आपण देवाला साकडं घालतो, त्याच्यापेक्षा आपण आपल्याला साकडं घालूया ना, आपण स्वतः शांत राहूया ना. पण अशी पण स्मशान शांती नको बरं का, सुखदायी शांती राहू दे. त्यासाठी थोडं वाणीवरती पण आपण कंट्रोल ठेवूया. आठवड्यातून एकदा मौन जरूर करायला शिकूया. कारण गणपती बाप्पा आलेले आहेत, त्यांचं तोंड बारीक दाखवतात, कान मात्र मोठे दाखवतात. तर भरपूर ते ऐकतात आणि बोलतात मात्र अगदी कमी. देवतांना आपण ऐकतो ना, तथास्तु बोलतात, बस झालं, काम झालं. आणि आज आम्ही किती घरात दिवसभर बोललो तरी मुलगा आमचा ऐकत नाही, घरातले ऐकत नाही. कारण काय आहे, आमची एनर्जी थोडी कमी होत निघालेली आहे. आणि म्हणून आपली एनर्जी वाढवण्यासाठी, मनोबल वाढवण्यासाठी थोडं आपण वाणीवरती कंट्रोल ठेवूया. शांतीची शक्ती प्रचंड आहे आपल्याकडे. शांती हा आपला आत्म्याचा स्वधर्म आहे. तिसरा, मी आत्मा पवित्र स्वरूप आहे, पवित्रतेचा सागर परमपिता शिव परमात्म्याची अतिप्रिय संतान आहे. प्युअर व्हायब्रेशन्स पवित्रतेच्या सागराकडून मी जेव्हा घ्यायला लागते, त्यावेळेला विशेष करून रिप्रोडक्टिव्ह सिस्टमवरती त्याचा इफेक्ट व्हायला लागतो आणि पवित्रतेचे व्हायब्रेशन्स पूर्ण ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये पसरायला लागतात. आपली बॉडी स्वस्थ व्हायला लागते, आपले विचार स्वस्थ व्हायला लागतात, आपली दृष्टी, वृत्ती आणि कृतीसुद्धा पवित्र व्हायला लागते. जशी दृष्टी आहे तशी सृष्टी आहे. तुमची पवित्र दृष्टी असेल तर सृष्टीसुद्धा तुम्हाला पवित्र दिसणार आहे. काळा गॉगल घातला तर
काळं दिसणार आहे सगळं जग. आणि म्हणून पवित्रतेच्या शक्तीला ओळखणं गरजेचं आहे. चौथं आहे, मी आत्मा प्रेम स्वरूप आहे. प्रेमाचा सागर जो परमात्मा आहे, परमेश्वर आहे, त्याची मी अतिप्रिय संतान आहे. आणि प्रेम देणं आणि प्रेम घेणं हेच आत्म्याचा स्वभाव आहे. ईर्ष्या, द्वेष, घृणा, नफरत याच्यामुळे आत्म्याची शक्ती आपल्या डाऊन होत निघालेली आहे. आपल्या डिग्रीज कमी होत निघालेल्या आहे, डिग्रेडेड झालेले आहोत आपण. आणि म्हणून जेवढी प्रेमाची आपण म्हणतो ना, याने मला आमच्या घरात सर्व काही आहे पहा, पण प्रेमाचे 2 शब्द नाही आहे. का आपण भुकेलेले आहोत का प्रेमासाठी? प्रेमानं भरपूर गंगा आहोत. आपलं काम आहे इतरांना प्रेम देणं, निस्वार्थ प्रेम. लव्ह इज द टॉनिक ऑफ लाईफ. पण विच टाईप ऑफ लव्ह? आज फिजिकल लव्ह म्हणजे सर्व काही आहे असं बोललं जातं, परंतु मानसिक दृष्टिकोनातून आपल्याला प्रत्येक व्यक्ती ही प्रेमळच वाटते कारण तुम्ही प्रेमळ आहात, चांगली वाटते कारण तुम्ही चांगले आहात. आणि म्हणून खूप गहराईमध्ये जायचं असेल तर तुम्ही 7 दिवसाचा कोर्स विद्यालयाचा अवश्य करा. मी फक्त आपल्याला हायलाईट्स देत आहे. आत्मा जेव्हा अनुभव करते की मी सुख स्वरूप आहे, सुखाच्या सागर परमात्म्याची संतान आहे, आणि जेवढे काही घरातले मेंबर्स आहेत ते सुद्धा सुख स्वरूप आहेत. सुख देणं आहे, सुख लेणं आहे, ना दुःख देणं आहे, ना दुःख लेणं आहे. तर अशा प्रकारे ज्यावेळी आपण विचार करत जातो, सुखदायी वृत्ती आपली बनत जाते. कुणीही दुःख द्यायला लागलं, आता आपण कुणाला दुःख देत नाही भले, पण घेतो मात्र आपण पटकन. कुणी काय बोललं की लगेच आपण आपल्या मनात लावून घेतो, असं का बोलले, असं का झालं. आणि मग आपण डॉक्टरकडे जातो. डॉक्टर, डोळ्याला डोळा लागत नाही आहे, झोप लागत नाही आहे, मला भूक लागत नाही आहे, कारण मानसिक तणाव आहे. दुख देने वाला दुख देता है, आराम से फैन के नीचे सो जाता है और हम बेचैन हो जाते हैं. आणि म्हणून मेडिटेशन जेव्हा आपण करायला लागतो त्यावेळेला कितीही कोणी काही बोललं ना, त्याचा परिणाम आपल्यावरती होत नाही आणि करून पण घ्यायचा नाही. दुःख ज्या गोष्टीमुळे आपल्याला होतं ना, त्याच्यापासून आपल्याला दूर राहावं लागेल. दुसरं आहे, मी आत्मा आनंद स्वरूप आहे. आनंदाचे डोळे, आनंद तरंग, आनंदाचे अंग, आनंदी आनंद. आनंदाचा सागर परमपिता परमात्मा आहे. आता आनंदाला दुसरा विरुद्ध शब्द नाही आहे पहा. जसं सुखाला दुःख आहे, पवित्रतेला अपवित्रता आहे, ज्ञानाला अज्ञान आहे. परंतु आनंद हा आनंदच आहे. आणि तो लुटण्यासाठी आपण पिक्चर बघतो, सिनेमा थिएटरमध्ये जातो, पिकनिकला जातो, वगैरे वगैरे फिरायला जातो बाहेर. पण आनंदाची ही जी अनुभूती आहे ना, ती आतमध्येच आहे. त्याच्यासाठी आपल्याला बाहेर शोधायची गरज नाही आहे. अगदी भाजी भाकरी खाल्ल्यानंतर पण आनंदी झालो पाहिजे आपण, आणि जलेबी खाल्ल्यानंतर सुद्धा आनंदाचे व्हायब्रेशन्स. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे, मी आत्मशक्ती स्वरूप आहे. मास्टर सर्वशक्तिमान परमपिता परमात्म्याची संतान आहे. त्यामुळे शक्ती हा माझा स्वतःचा ओरिजिनलच गुण आहे. कमजोर झालं शरीर तर लगेच आपण दवाखान्यात जातो, हॉस्पिटलमध्ये जाऊन सलाईन लावून घेतो. ब्लड कमी झालं असेल तर ब्लड आपण घेतो, ॲक्सेप्ट करतो आपल्या बॉडीसाठी. परंतु आपलं मन जर कमजोर झालं तर आपण काय करतो यासाठी, ते महत्त्वाचं आहे. मेडिटेशन जेव्हा आपण करायला लागतो, स्वतःसाठी जगणं महत्त्वाचं आहे. स्वतःसाठी आपण जेव्हा वेळ देतो, आपल्या मनाची शक्ती वाढवतो, तेवढी आपल्यामध्ये काय होते, जजमेंट पॉवर वाढते. जजमेंट पॉवर अर्थात निर्णय घेण्याची शक्ती. किती प्रॉब्लेम्स आले तर योग्यच तो निर्णय आपण घ्यायला लागतो, कारण आपली बुद्धी शांत आणि स्थिर झालेली आहे. जजमेंट पॉवर, परखण्याची शक्ती. परिस्थिती कशी आहे ओळखलं पाहिजे. आता कोरोनाचा समय आहे, बाहेर जाणं टाळलं पाहिजे आपण, पण नाही अगदी बेदरकारपणे कुठला करोना आणि काय मला माहिती नाही म्हणतो आपण, मास्क वगैरे काही न वापरता सोशल डिस्टन्सिंगचा अगदी फज्जा उडवतो आपण आणि फिरत राहतो, गाड्या घेऊन बाहेर फिरत राहतो. पण नाही आहे, परिस्थिती ओळखा. तर छोटीशी सुद्धा गोष्ट, छोटंसं सुद्धा आपलं जो बेजबाबदारपणा आहे तो सुद्धा आपल्याला घातक ठरू शकतो. आणि म्हणून परिस्थितीला ओळखलं पाहिजे. फिल्ट्रेशन जे आहे, फिल्ट्रेशन ऑफ थॉट्स ज्याला म्हणतो आपण, फिल्टर दाखवला या ठिकाणी. मेडिटेशन करत गेल्यामुळे आपलं विचार सुद्धा फिल्टर व्हायला लागतात, शुद्ध विचार यायला लागतात, आणि कामाचं जे प्रोडक्शन आहे ते वाढायला लागतं. आणि त्याच्याबरोबर या ठिकाणी दाखवण्यात आले तुम्हाला तुमच्या कार्यामध्ये बढती मिळेल ड्यू टू द कॉन्सन्ट्रेशन पॉवर, एकाग्रता वाढल्यामुळे. आणि मानसिक स्वास्थ्य मिळालं. प्रत्येक निगेटिव्हिटीमध्ये आपल्याला पॉझिटिव्हिटी शोधायची सवय लागली, आणि त्याच्यामुळं काय झालं, अनेक प्रकारची जी व्यसनं आहेत ना, या व्यसनांच्या पासून आपण दूर जातो.
मनाने स्ट्रॉंग असणाऱ्या व्यक्तीला अगदी दारूच्या दुकानामध्ये नेऊन बसवलं तरी सुद्धा ते त्याला टच करणार नाही, कारण त्याचं माइंड एकदम पॉवरफुल आहे, बुद्धी एकदम पॉवरफुल आहे. अशा प्रकारे मानसिक आणि बौद्धिक स्वास्थ्य आपल्याला प्राप्त करण्यासाठी राजयोगा मेडिटेशन ही अत्यंत सुंदर अशी कला आहे. दिस इज द वन ऑफ द आर्ट. आणि ही आर्ट आपल्याला घरी राहूनच शिकायची आहे. यासाठी आपल्याला जंगलात जायची गरज नाही आहे, सर्व काही सोडायची गरज नाही आहे. जे परमात्मा आहे जो त्याला पकडायचं आहे फक्त आपल्याला, आणि घरदार तर आहेच, पकडून बसलेलेच आहोत आपण त्याला. परंतु हे सांभाळत असताना कुठल्याही प्रकारचं टेन्शन न घेता निश्चिंत राहून आपल्याला आपला संसार करायचा आहे. परमपिता परमात्मा आपल्या बरोबर आहे. आपलं मनोबल असंच दृढ होत जाऊ दे. प्रत्येक कार्यामध्ये आपण यशस्वी आहात, सफलता मुरत आहात, आणि चांगल्या चांगल्या विचारांना तुम्ही बरोबर घेऊन चला. तुम्ही जिंदगीमध्ये कधी अपयशी होणार नाही. यश, सफलता हा तुमचा जन्मसिद्ध अधिकार आहे. ओम